मत्त्याचं शुभवर्तमान याचा 13वा अध्याय. विनंती आहे आपण पवित्र शास्त्र घेऊनच चर्चला येत चला, कारण ते रिक्वायरमेंट आहे आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपलं बायबल आपल्या समती असतं, आपण क्रॉस चेक करू शकता नाही का. समोरचं बोलणारा बरोबर बोलत आहे, चूक बोलत आहे, होऊ शकतात चुका, आपण करेक्ट एक दुसऱ्यांना करू शकतो. म्हणून वचन आपल्याकडे असतं, महत्त्वाचं आहे. 24 पासून मत्ती 13:24 पासून 30 पर्यंत मी वाचतो. निधनाचा दृष्टांत. त्याने त्यांच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्या सारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले. तेव्हा घरधण्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात निधन कुठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोणा वैऱ्याचे आहे? दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही, तुम्ही निधन गोळा करीताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यांना सांगेन की पहिल्याने निधन गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना दाखला देत आहे, उदाहरण देत आहे. पण शिष्यांना त्याचा अर्थ कळेना. काय आहे म्हणायचं येशूला? मग ते त्याला विचारतात 36व्या वचनापासून की येशू, तू तो दाखला दिला, त्याचा अर्थ आम्हाला समजून सांग. मग त्याचा अर्थ येशू 36 पासून समजून सांगत आहे. नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निधनाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा. त्याने उत्तर दिले, चांगले बी पेरणारा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे. चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत. निधन त्या दुष्टाचे पुत्र आहेत. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहे. तेव्हा जसे निधन गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवेल आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांना व अनाचार करणाऱ्यांना त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तिथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐकव. हा दृष्टांत पेरणाऱ्याचा दृष्टांत हा शेवटल्या काळाविषयी प्रभू येशू ख्रिस्त तिथे समजून सांगताना दिसतो. येशू गहू आणि गवत म्हणजे निधन यांचा दृष्टांत, याची तुलना या ठिकाणी समजावून सांगताना आम्हाला दिसतो. एका माणसाने आपल्या शेतात चांगले बीज लावले, पेरले, पण रात्री लोक झोपले असताना शत्रू आला आणि त्याने गवत पेरले, निधन पेरले. एक वास्तविक गोष्ट आहे, ही आध्यात्मिक सत्य आहे. ही जगाची स्थिती आहे आज, मंडळांची स्थिती आहे आज. चांगले आणि वाईट एकत्र वाढतात. देवाची लेकरं आणि सैतानाची लेकरं एकत्र वाढतात. विश्वासणारे आणि अविश्वासणारे एकत्र वाढतात. आपण ख्रिस्ती जगतात बघतो, आपण वाईट पाहतो, आपण शत्रू पाहतो, आपल्याबरोबर ताबडतोब आपल्याला वाटतं ते काढून फेकायला पाहिजे. पण देव संयम दाखवतो, देव वेळ देतो, देव स्वतः न्याय करतो.
कारण देवाचा शहाणपणा आपल्या शहाणपणापेक्षा मोठा आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या दाखल्याचा अर्थ तिथे समजून सांगत आहे, म्हणून जास्त आपल्याला तिथे डोकं लावण्याची गरज नाही. येशू म्हणतो, चांगला बी पेरणारा कोण आहे? तर दृष्टांतातला शेतकरी कोण आहे? तो देवाचा पुत्र आहे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे हा शेतकरी या दाखल्यामधला. तो जगात आला, त्याने चांगलं बी पेरलं, त्याने देवाचं वचन पेरलं, त्याने विश्वास पेरला, त्याने प्रेम आणि प्रीती पेरली, त्याने आशा पेरली, त्याने जीवन पेरलं. येशू सर्वोत्तम शेतकरी आहे. त्याने योग्य बी निवडलं, योग्य वेळ निवडली, योग्य जागा निवडली, त्याने स्वतःला अर्पण केलं, त्याने सर्व काही केलं त्या शेतकऱ्याने. हे आहे बीज पेरणारा. शेत हे जग आहे, सर्व मानवजात आहे, सर्व राष्ट्र आहे, सर्व संस्कृती आहे. येथे चांगलं आहे, वाईट आहे, दोघं एकत्र आहे. येथे विश्वास अविश्वास एकत्र आहे. इथे देवाचं राज्य आणि सैतानाचं राज्य एकत्र आहे. शेत देवाचं आहे, पण शत्रूने त्यात घुसखोरी केली. मंडळीला देखील शेताची उपमा दिलेली आहे. ह्या देवाच्या मंडळीमध्ये शत्रूने घुसखोरी केली. हे येशूचं शेत आहे, पण सैतानाने त्यात विध्वंस केला. शेत पवित्र आहे, पण त्यामध्ये पेरलेल्या निधनाने गवताने ते अपवित्र केलं. आज ही कंडिशन आहे जगाची. चांगले बीज, प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, राज्याची मुलं आहे. चांगले बीज राज्याची मुले आहेत, देवाची मुले आहेत. पवित्र आत्म्याने नवीन जन्म पावलेले लोक चांगलं बी आहे. पश्चाताप केलेले करणारे लोक चांगलं बी आहे. विश्वास ठेवणारे लोक चांगलं बी आहे. येशूचं अनुकरण करणारे लोक चांगलं बी आहे. ते स्वर्गाचे वारस आहे. येशूने पेरलं ते उत्तम आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, फलदायी आहे आणि स्वर्गीय आहे. हे येशूने पेरलं. गवत कोण आहे? निधन कोण आहे? वाईटाची मुलं आहेत, सैतानाची मुलं आहे, जगाचं अनुसरण करणारे आहेत, पापात जगणारे आहेत, विश्वास न ठेवणारे आहेत. हे न्यायाचे वारिस आहे, स्वर्गाचे नाही, न्यायाचे वारिस आहे. शत्रूने पेरलं, त्याने खोटं पेरलं, त्याने अशुद्ध पेरलं, त्याने अपवित्र पेरलं, त्याने विध्वंसक पेरलं, त्याने सांसारिक आणि जगिक पेरलं. त्या मंडळी रूपी शेतामध्ये गवत आणि निधन आणि गहू दिसायला सारखे आहेत. आपण शेतकरी आहात. हे निधन, हे गहू गव्हासारखं दिसतं, उगवताना एकसारखं दिसतं, पण पिकल्यावर फरक कळतो. गव्हाचे दाणे कसे असतात? कोणत्या रंगाचे असतात? सोनेरी रंगाचे असतात. आणि गवताचे दाणे काळे असतात. खोटे विश्वासणारे खऱ्यांसारखे दिसतात. ते चर्चला येतात, बायबल वाचतात, प्रार्थना करतात, गाणी गातात, पण आत गवत आहे. पुष्कळांचे हृदय बदललेले नाहीत. पुष्कळ पवित्र जीवन जगत नाही, जगू इच्छित नाही. त्यांनी अजून खरा विश्वास राखलेला नाही. ते गवत आहे. पवित्र शास्त्र त्याचा भेद सांगते. शत्रू सैतान हा कधी आला? शत्रूची येण्याची वेळ कधी? रात्री आला. जेव्हा लोक झोपेत होते, त्याला बरोबर माहिती आहे, तेव्हा आला. त्याने निधन पेरले, त्याने खोटे पेरले, त्याने अविश्वास पेरला, त्याने पाप पेरला, त्याने नाश पेरला. सैतान गुप्तपणे अंधाराचा फायदा घेऊन काम करत असतो. तो बायबलचाही वापर करतो, बायबलच्या वचनाचा, पण अर्थ चुकीचा लावतो.
लक्षात असू द्या, सर्वच बायबल हातात घेणारे, सर्वच बायबल सांगणारे बरोबरच असतील असं नाही. सैतान त्याचा वापर करतो. सैतानाने गुप्तपणे काम केलं, त्याने बायबल वापरलं, तो धर्म वापरतो, पण खोटा वापरतो. तो खोटा उपदेश पेरतो लोकांमध्ये, कारण तो खोटा आहे. तो संस्कृती वापरतो. लक्ष द्या, शत्रू संस्कृती वापरतो, पण देवाविरुद्ध वापरतो. आपण किती सांगितलं हे शास्त्राच्या विरोधात आहे, पण तो आम्हाला आमच्या संस्कृती सोडू देत नाही. आमच्या परंपरा अशा बिलगून आम्ही बसलेलो आहोत, आम्हाला त्या सोडू देत नाही. इतकं भक्कम पेरलेलं आहे त्याने. हा आहे शत्रू. कापणी युगाचा शेवट आहे. न्यायाचा दिवस आहे. येशूच्या परत येण्याचा दिवस आहे. देवाच्या राज्याचा दिवस आहे. ही निश्चित वेळ आहे, तो नक्की येईल. कापणीचा वेळ येईल, कापणीचा हंगाम येईल. आणि कापणी करणारे कोण आहेत? येशू स्वतः सांगतो, ते देवदूत आहेत. ते न्याय करतील, ते विभक्त करतील, ते गहू गोळा करतील, निधन जाळतील, गव्हाच्या पेंढ्या बांधतील आणि अग्निकुंडात टाकतील, जिथे रडणं दात खाणं आहे असं लिहिलं आहे. आणि ते न्याय करणार आहे. लोक झोपलेले असताना, हा विषय अतिशय गंभीर आहे. आमच्या मंडळींमध्ये लोक झोपलेले असताना शत्रू आला. रात्रीची वेळ, लपण्याची वेळ, चोरून काम करण्याची वेळ. सैतान नेहमी अंधारात काम करतो. तो उघड येत नाही, तो लपून येतो, गुप्तपणे येतो. सैतान गुप्तपणे काम करतो. त्याने बायबलचा वापर केला. येशूला म्हणतो, तू जर देवाचा पुत्र आहे तर स्वतःला वरून खाली उडी मार. बायबलचा वापर केलाय, स्तोत्रात लिहिलं आहे. सैतान बायबलचा उपयोग करतो. त्या लोकांना, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना फसवण्यासाठी बायबलचा उपयोग करतो. आणि ज्यांना अपुरं ज्ञान आहे, जे स्वतःहून चेक करत नाही, तपासत नाही, ऐकीव गोष्टी आहे, पाळक सांगतो त्याच्यावरच जगत आहे पिढ्यानपिढ्या. कोणीतरी सांगतो, कोणीतरी प्रचारक सांगतो, त्याचं फक्त ऐकून घेतलेलं आहे. आणि ते जे वचन तो बोललेला आहे त्याची पूर्ण बॅकग्राऊंड आम्हाला माहिती नाही. त्याच्या आधीचे वचन काय आहे तो सांगत नाही, त्याच्या नंतरचे वचन काय सांगत नाही. एक दोन वचन त्याच्या फायद्याचे उचलतो आणि ते तो सांगतो. अशा ख्रिस्ती लोकांना तो बायबल वापरतो. आणि आम्ही म्हणतो नाही, बरोबर आहे, वचनात लिहिलेलं आहे. नसल अर्थ समजत विचारा चांगल्या लोकांना, बाळकाला विचारा तुमच्या, याचा काय अर्थ आहे नक्की. प्रत्येक बायबल द्वारे आलेली आमच्या जवळ गोष्ट खरी असेलच? बिलकुल नाही. सैतानाची योजना आहे. ख्रिस्ती जे थोडेसे वाचले आहेत त्यांनाही पाडण्यासाठी, त्यांना देवापासून दूर करण्यासाठी, त्यांनाही त्याच्या राज्यामध्ये खेचण्यासाठी तो बायबलचा उपयोग करतो. आणि म्हणून मी आधीच म्हटलं, आमच्याकडे देवाचं वचन असणं गरजेचं आहे. समोरचा काय सांगत आहे हे आम्ही चेक केलं पाहिजे ना. कोणी येतो, काही सांगतो आणि आम्ही विश्वास ठेवतो, कारण तो काय सांगून गेलाय त्याचं तो बघल. पण आमच्या आत्म्याला, आम्हाला वाचवण्याची जबाबदारी आमची आहे, सर्वस्वी. आम्ही कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा न ठेवायचा तो त्याने धर्म वापरला. सैतान असं लिहिलं आहे, तो धार्मिक दिसतो, तो देवदूताचं प्रकाशमान
दैदिप्यमान देवदूताचं रूप धारण करतो, तो धार्मिक दिसतो, खोटे चमत्कार करतो, लोकांना फसवतो. एखादा मेलेला जिवंत केला तर सगळे त्याच्या मागे जातील. खूप पावर आहे त्याच्यात. धर्म वापरतो. रात्री आलेला हा शत्रू आहे. उपदेश वापरतो. अट्रॅक्टिव्ह, लोकांच्या कानाची खास जिरावी म्हणून खोटे उपदेश, गोड उपदेश, लोकांना खुश करण्याचे उपदेश, सत्य बदलणारे उपदेश, सत्य ट्विस्ट करणारे उपदेश, अर्थाचा वेगळा अर्थ काढणारे उपदेश, प्रायश्चित्तापर्यंत न सांगणारे उपदेश, धार्मिक गोष्टींचा वापर हा शत्रू करत आहे. निधन पेरत आहे. खूप ठिकाणी त्याने डॅमेज केलेलं आहे बरं का मंडळांना. शोकांकित आहे आमच्या लोकांची. आम्ही कोणाचा ऐकतो? पुष्कळ बायबल घेऊन फिरणारे हे खरेच असतात असं नाही. बहुतांश तर भाकरी मिळाल्या म्हणून फिरतात. धंदा बनवलेला आहे, व्यवसाय बनवलेला आहे. याला करायला काय नाही म्हणून जाऊन दोन शब्द बोलायची, प्रार्थना करायची आणि पैसे घ्यायचे. पोट्टा पाण्याचा व्यवसाय बनवलेला आहे. त्यांची जीवन बघा, त्यांची फॅमिली जाऊन चेक करा. आत खरंच तशा आहे का? देवदूत जरी आला आणि तो प्रकाशमान दिसला तरी विश्वास ठेवू नका. वचनात लिहिलेला आहे ख्रिस्ती लोकांना फसवण्यासाठी तो धर्माचा, उपदेशाचा, धार्मिकपणाचा आणि देवाच्या वचनाचा वापर करत आहे. हे आम्हाला कधी समजणार? लोक झोपलेले असताना म्हणजे लोक अज्ञानी आहेत, बेसावध आहेत, निष्काळजी आहेत, लोकांना नीट माहिती नाही, लोक वाट पाहत नाही नसलेले ते जागे नव्हते. बरोबर ती संधी ओळखून जाणून तो आला. येशू म्हणतो, मी म्हणत नाही. आज आपण कसे झोपलेले आहोत मंडळीत? आध्यात्मिक झोप. प्रार्थना करत नाही, बायबल वाचत नाही, आपण आत्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. एक प्रकारे निर्जीव जीवन मंडळांमध्ये ख्रिस्ती लोक जगत आहे. आध्यात्मिक झोपलेले आहेत. नैतिक झोपेमध्ये आज आमचा समाज आहे. आपण पापाला हलके घेतो. हलके, ठीक आहे. त्याची दाहकता आम्ही कमी करतो. मी म्हटलं आता आराधनेत, जर देवाला त्याचा पुत्र पाठवून अर्पण करावा लागला म्हणजे त्या पापाची किंमत किती मोठी, किती मोठी किंमत असेल. देवाला त्याचा पुत्र पाठवून त्याचं रक्त सांडवावं लागलं म्हणजे पाप हलक्यात घेण्यासारखं आहे का? आणि म्हणून आध्यात्मिक झोपलेले लोक पापाची दाहकता कमी करतात आणि त्याला हलक्यात घेतात. नैतिक झोप आहे, पवित्रतेची काळजी करत नाही, जगासारखे जगतात. हे आहे ख्रिस्ती झोप, रात्री झोपलेली. तिसऱ्या प्रकारच्या झोपेत असलेले आमचे लोक आहे म्हणजे साक्ष झोप. आपण सुवार्थ सांगत नाही, आपण दुसऱ्यांना वाचवत नाही, आपण मौन बाळगतो, आपण भित्रे आहोत. म्हणजे आम्ही झोपलेले आहोत, स्वतः जागी नाही, दुसऱ्यांना जागी करू शकत नाही, साक्ष सांगत नाही. पहिले तर ती साक्ष सांगण्यासाठी आमची साक्ष नीट करावी लागेल. साक्ष कोणाला सांगायची? ज्यांना आपल्याला येशूकडे आणायचं आहे त्यांना सांगायची. पण त्यांच्या समोर आमची कशी साक्ष आहे? पहिले आम्हाला आमची साक्ष नीट बनवायला लागेल. चौथी झोप तयारी. तयारी नसलेली झोप. आम्ही आज विचारला, आता येशू आला, आम्ही त्याला कसे दिसू? वैयक्तिक प्रश्न आहे. आरामात, उदासीन, ठीक आहे, चालू आहे. तेव्हा वेळ भेटणारच नाही. क्षणात आणि निमिषात लिहिले असं. पापणीला हवायच्या टायमिंग आहे ना तेवढ्या ट्रान्सफॉर्म होईल.
बॉडी, वेळ नाही. म्हणून येशू जो तयारी करत आहे त्यांच्यासाठी नाही, ज्याची तयारी झाली आहे त्यांच्यासाठी आहे. आणि ज्याची तयारी झाली नाही, जो तयारी करत आहे झोपलेले. ते गवत आमच्यावर इतकं भारी पडलेलं आहे. म्हणून एफेस 5 आणि 14 पण तरी वाचा. एफेस 5:14. म्हणून तो म्हणतो, हे निद्रास्ता जागा हो, मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. गवत दिसायला गहू सारखे, पण खोटे, फसवणूक आणि धोकादायक. 4 प्रकारचे वैशिष्ट्य गवताचे आहेत. आम्हाला ओळखावं लागेल आज. आणि जेव्हा आम्ही ओळखू, आम्हाला दुसऱ्यांना मदत करावी लागेल ते ओळखण्यासाठी. तरच आम्ही वाचू. 4 वैशिष्ट्य आहे. हा दाखला उगीच दिलेला नाही. शेवटल्या काळाविषयी आहे, ह्या काळाविषयी आहे. पहिले, गवत गव्हासारखे दिसते. बाहेरून पाहिले तर समानता. गवत सुद्धा चर्चला येते, उपासना देते, करते, दान देतं, सेवा करतं, दिसायला सारखं. म्हणून तर भेद कळत नाही. धार्मिकता कधी कधी तर इतके धार्मिक होतात, गव्हापेक्षा जास्त धार्मिक गवत दिसतात. गव्हापेक्षा जास्ती धार्मिक गवत दिसतं. म्हणून फक्त दिसण्यावर जायचं नाही. कोणीतरी काय करत आहे म्हणून गहूच आहे असं समजता येणार नाही. कारण गहू आणि निधन दिसायला सारखं आहे, भेद कळत नाही. गव्हापेक्षा जास्त धार्मिक, गव्हापेक्षा जास्त पवित्र, गव्हापेक्षा जास्त बायबलचं अध्ययन गवत दाखवतो पुष्कळ केसमध्ये. कारण सैतान आव्हानतो. असं त्यांनी केलं नाही ना तर कोण त्यांच्या मागे येईल? खूप स्टडी करायला लागतो. रिसर्च आहे. पवित्रता दाखवल्याशिवाय कोण आमचा ऐकल? म्हणून पहिलं वैशिष्ट्य गवताचं आहे, दिसायला सारखं. दुसरं वैशिष्ट्य गवताचं आहे, ते गव्हाबरोबर सोबत वाढतं, म्हणजे मिसळलेले आहे, विश्वासणाऱ्यांमध्ये आहे, त्यांच्यामध्ये राहतात आणि त्यांच्याबरोबरच खातात. गवत एवढं आत मिसळतं की गव्हाची आणि गवताची मुळं खालून जमिनीतून एकमेकात गुंतलेली आहेत. आता शेतकरी आहेत, आपल्याला माहिती आहे, एकमेकांमध्ये गव्हाची आणि गवताची, त्या निधनाची मुळं आपसात मिसळलेली आहेत. एवढे आत घुसलेले आहे निधन, त्यांचं दोघांचं, गव्हाचं आणि निधनाचं सर्व आता सामायिक आहे. एवढं आत गवत घुसलेलं आहे, आता ते उपटू शकत नाही. हो, न जाणो गहू उपटला. आम्ही आज जे गहू म्हणून आम्हाला लावण्यात आले, चांगलं बी, चांगल्या वेळेत आणि चांगल्या ठिकाणी आम्हाला जे लावण्यात आलं, या मंडळीत आपण बोलूया, सलीमपूर मंडळीत लावण्यात आलं. पण आमच्या बरोबर असलेल्या गवतामुळे, निधनामुळे खालून जरी बाहेरून दिसत नाही, पण आतून आमची मूळ एकमेकांमध्ये इतकी गुरफटली आहे, इतकी मिसळली आहे. आता आमचं आणि गवताचं सर्व सामायिक आहे, किंवा गवताचं आणि गव्हाचं सर्व सामायिक आहे. आमचे नाते संबंध सामायिक आहेत.
आमच्या आणि जगाच्या पद्धतीत त्या आतमध्ये एकमेकांमध्ये मिसळून गेले आहेत, एकमेकांमध्ये जुळून गेले आहेत. आम्ही सगळी सोयरी देखील इतर गवतांबरोबर करून टाकलेली आहे. त्याच्यात विजय गवताचा झालेला आहे. आतून आम्ही मिसळून गेलो, सोबत वाढत आहोत आम्ही. काय वाटतं कोणाचं नुकसान होईल? गहू आणि गवत सोबत वाढल्यानंतर कोणाचं नुकसान होईल? पण आज मंडळांमध्ये ते चालू आहे. तिसरे वैशिष्ट्य गवताचं आहे, ते गव्हाची वाढ रोखतं. गव्हाला मिळणारं स्थान, जेवढ्या जागेत त्या शेतकऱ्यांनी त्याला वाढायसाठी जागा दिलेली आहे, ते स्थान, त्याचं पोषण, सूर्याचा प्रकाश, हे गव्हाला अडवतं. गवत त्याची वाढ रोखतं. आज गवत गव्हाची जागा रोखत आहे. गव्हाला मिळणारे देवाचे आशीर्वाद त्यांच्याकडे न पोहोचण्यासाठी, सर्व देवाचे लाभ त्याच्या लेकरांकडे, गव्हाकडे पोहोचू न देण्यासाठी ते त्यांनी मुकावेत. देवाचा प्रकाश, देवाचे आशीर्वाद, देवाचं कल्याण हे रोखण्यासाठी गव्हाला चारी बाजूने या गवताने वेढलंय. ना आता गहू जसा कुपोषित दिसत आहे, भरलेला दिसत नाही. आणि जो गहू भरलेला शेवटी कापणीत दिसत नाही, त्याची किंमत काय असते आपल्याला माहिती? त्याला भाव मिळतो का चांगला? का झालं असं? कारण त्या योग्य वेळेत त्याचं पोषण झालं नाही, तेवढी जागा त्याला मिळाली नाही, तेवढा सूर्यप्रकाश त्याला मिळाला नाही, तेवढा खत पाणी त्याला मिळू शकलं नाही. कारण त्याच्यात हिस्सेदार होता, त्याच्यामध्ये वाटणी मिळवणारा कोणीतरी होता, आणि तो जे गवत. आणि म्हणून गवताचं तिसरं वैशिष्ट्य आहे, ते गव्हाची वाढ रोखतं. चौथं वैशिष्ट्य जे शेवटी उघड होईल, तो फरक कापणीमध्ये समजेल, ते म्हणजे गहू सोनेरी रंगाचा आणि गवत काळ्या रंगाचं फळ. गवत गव्हाची सर्व कॉपी करू शकतं, सर्व बनाव गवत करू शकतो गव्हाची. गव्हाच्या पेरणीपासून गहू जेवढा वाढतो तोपर्यंत गवत त्याचं सर्व काही कॉपी करू शकतो. मात्र एक गोष्ट कॉपी करू शकत नाही, आणि ती म्हणजे फळ. फळ कसं कॉपी करा? आणि म्हणून येशू म्हणतो मत्ती 7 आणि 16 मध्ये, येशू म्हणतो 7:16 मध्ये, त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडावरून द्राक्ष किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय? त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. कितीही सामायिक दिसलं, कितीही पवित्र दिसले, कितीही धार्मिक दिसले, किती बायबलचा अभ्यास करणारे दिसले, किती प्रार्थना करणारे दिसले, किती उपदेश करणारे दिसले, किती चमत्कार करणारे दिसले, किती पवित्रतेचा सोंग आणणारे दिसले, त्यांच्या फळावरून एकच गोष्ट कॉपी करू शकत नाही. सैतान कधी देवापुढे झुकू शकत नाही. तो सर्व करेल, चमत्कार करेल, कधी देवाला नमन करू शकत नाही. त्याने प्रयत्न, त्यामुळेच तो खाली टाकलं त्याला, आणि तो दुसऱ्यांना करू देत नाही. आराधनेत आम्हाला झुकू देत नाही. सर्वात मोठा इगो सैतानाचा, त्याला नमन करा, देवाला नमन करू देणारच नाही. ते फळ आहे, देवापुढे झुकणं, पवित्र जीवन जगणं फळ आहे, ते सैतान करू देणार नाहीच.
तो एकमेव भेद आहे प्रियांनो, आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. दिखाव्यावर, बनावावर जाऊ नये. कोणी कितीही कॉपी केली, फसवण्याचा प्रयत्न केला, आव्हानाचा प्रयत्न केला, भासवण्याचा प्रयत्न केला, शेवटी उघड होईल आणि ते म्हणजे फळ. येशू म्हणतो 13 मध्ये 28 आणि 29 मध्ये येशू म्हणतो, तो त्यांना म्हणाला, हे काम कोणा वैऱ्याचे आहे? दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे का? तो म्हणाला, नाही. तुम्ही निधन गोळा करीताना त्याबरोबर कदाचित गहू उपटाल. तो म्हणाला, येशू म्हणाला, एका शत्रूने केले. सेवक त्याला म्हणाले, मग आता आम्ही काढू का, ते गोळा करू का? तो म्हणाला, नको. आता जर तुम्ही त्यांना उपटायला जाल, काढायला जाल, तर कदाचित गवता बरोबर तुम्ही गहू पण उपटता. देवाचा शहाणपण. गहू आणि गवत एकत्र आहे, त्यांना वेगळं करणं कठीण आहे. त्यांची मुळं गुंफलेली आहेत. त्यांना उपटताना गहू उपटेल. देव म्हणतो, देवाला गहू हवा आहे आणि तो गहू गमवू इच्छित नाही ह्यांना काढण्याच्या नादात. प्रत्येक गहू देवाला महत्वाचा आहे. 100 गवत तिथे असतील आणि त्यांच्यामध्ये गहू असेल, देवाला तो हवा आहे आणि तो हवा असल्यामुळे यांच्यावर दया आहे. हे केव्हाच उलटून फेकून गेलेले असते, पण ही मुळं गुंतलेली आहे ना, म्हणून वाचत. आमचाच मूर्खपणा झाला गव्हाचा, काय करणार? पण त्यामुळे त्यांना जीवनदान आहे तात्पुरतं. दुसरे कारण, देव त्यांना उपटू देत नाही आता, त्याचं दुसरं कारण, देव संयमी आहे, पेशन्स आहे त्याला. देव वेळ देतो, देव संधी देतो, देव पश्चातापाची संधी देतो, गवताला पण देतो. त्याला वाटतंय गवतही गहू होऊ शकतं, जसा शाऊलाचा पाऊल झाला. का काढलं जात नाही, का उपटलं जात नाही? आज देव संधी देत आहे. गवतांनो, भानावर या, शुद्धीवर या. आणि म्हणून तो देव आहे, कोणाला बदलू शकतो, म्हणून त्यांनी संधी दिली. तिसरं कारण, देव शहाणा आहे, तो सर्व पाहतो, तो सर्व जाणतो, त्याला सर्व माहिती आहे. त्याचा न्याय परिपूर्ण आहे, तो चूक करू शकत नाही आणि म्हणून देखील तो वाट पाहतो. कापणीपर्यंतची वेळ आहे. 30व्या वचनात म्हणतो त्यांना, तुम्ही कापणीपर्यंत एकत्र वाढू द्या. 30वें वचन 13 आणि 30 मध्ये म्हणतो, कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. कापणीची वेळ निश्चित आहे. देव उशीर करत नाही, देव कधी लवकरी करत नाही. योग्य वेळी देव कापणी करणार आहे. देव का थांबतो? गहू पिकण्यासाठी. गहूला वेळ द्या, त्याला परिपक्व होण्यासाठी वेळ द्या. येशू का आला नाही? हा वेळ का दिलेला आहे आम्हाला? आज येईल, उद्या येईल, आज येईल, उद्या येईल. का? आम्ही भरलो नाही अजून, गहू परिपक्व झालाच नाही अजून. आणि म्हणून देव वाट पाहते, न जाणो तो आला आणि आम्ही परिपक्व झालो नाही, तर गवता बरोबर आम्हालाही गवत ठरवून टाकण्यात येईल. गवताचं गवत स्पष्ट होण्यासाठी, गवताचं खरं रूप प्रगट होण्यासाठी, कापणीमध्ये फरक दिसण्यासाठी, गव्हाचा सोनेरी रंग येण्यासाठी, गवत काळ होण्यासाठी देव थांबलेला आहे. देव पश्चातापाची संधी देत आहे. कोणाचाही नाश होणे देवाची इच्छा आहे. सर्वांनी पश्चाताप करा असं देवाला वाटतं, म्हणून तो थांबलेला आहे. कापणी करणारे देवदूत 41 ते 42 वचनामध्ये त्याच्या राज्यातून सर्व अडखळण करणारे, अधर्म करणारे गोळा करल, भट्टीत टाकल, तिथे रडणं आणि दात खाणं. हे अडखळण गोळा करतील. कोणतं अडखळण? हे गव्हाला न वाढू देणार अडखळण, विश्वासामध्ये अडखळण, एखाद्याला धार्मिकतेकडे किंवा देवाकडे जाण्याच्या मार्गामध्ये
त्यांना अडखळण करून त्यांना पापाच्या मार्गाकडे वळवणारे अडखळण, खोटे शिकवणारे अडखळण, सत्य बदलणारे अडखळण. पहिले लिहिलं आहे, पहिले देवदूत काय गोळा करतील? गहू गोळा करतील का? 30व्या वचनातील 13:30 पहिले काय गोळा करतील? जेव्हा देवदूत कापणी येईल ना, तो विळा घेऊन, मोठा विळा राहील त्यांच्यात, तेव्हा पहिले गहू गोळा करणार नाही. पहिल्याने निधन गोळा करा आणि त्यांच्या पेंढ्या बांधा, घट्ट यांच्या मुसक्या बांधा, यांचे हातपाय बांधा आणि ह्यांना कुठे टाका? नरकामध्ये टाका, जाळण्यासाठी टाका, असं म्हणतील. दुसरं, पहिले अडखळण गोळा करतील हे देवदूत. दुसरं, अधर्म करणारे गोळा करतील, जे पाप करतात, देवाची आज्ञा मोडतात, जे पश्चाताप करत नाही, जे अविश्वासात राहून अविश्वासातच मरतात, ह्यांना गोळा करा. तुम्हाला संधी दिली होती, चांगलं बी म्हणून तुम्हालावर शिक्का मारण्यात आला, निवडलं देवानी, योग्य ठिकाण पाहून तुम्हाला तुमची लागवड केली, योग्य वेळेत केली, सर्व प्रकारचं स्वर्गीय अन्न तुम्हाला दिलं, आध्यात्मिक अन्न दिलं, पाणी दिलं, पण तुम्ही पश्चाताप केलाच नाही, तुम्ही देवाकडे आलेच नाही. त्याच्या संधीचा आम्ही दुरुपयोग केला, त्याला आम्ही हलक्यात घेतलं. पाप जोपर्यंत पश्चाताप करण्याची संधी आहे, जोपर्यंत देव पावण्याची संधी आहे, तोपर्यंत आम्ही ती संधी उपभोगली नाही. आम्ही आमचंच करत राहिलो. ह्यांना गोळा करा. आता तर पश्चाताप करून उपयोग होणार नाही. जेव्हा कापणीची वेळ येईल, ते म्हणतील, डोंगरांनो आमच्यावर पडा. मरण मागल, एखादा सुसाईड करायला जाईल तर मरता भी येणार नाही. ते डोंगरांना हाका मारतील, आमच्यावर पडा, आम्हाला मारा, मरण पण येणार नाही. इतके वाईट वेळ राहील. ह्यांना गोळा करा. ज्यांनी पश्चाताप केला नाही, ज्यांनी देवाच्या आज्ञा मोडल्या, जे पापातच मेले, जे अविश्वासातच मेले, यांना गोळा करा. तिसरं, ते गोळा करतील आणि भट्टीत टाकेल, जिथे नरक, रडणं, अनंत काळचं दुःख, दात खाणं, अनंत काळच्या वेदना. आणि वेगळं करणं म्हणजे काय? कायमचं वेगळं करणं, अनाधी अनंत काळापर्यंत वेगळं. या पुढे कोणी एकत्र येऊ शकत नाही. त्यानंतर एखादा बाप असेल आणि एखादे लेकरू असेल, एखादा पती असेल, एखादी पत्नी असेल, दोघं वेगळे झाले, कायमचे वेगळे. इम्पॉसिबल आहे परत एकत्र येणं, कधीच येऊ शकत नाही. मी तारला गेलो आणि माझी लेकरं जर राहिला आले, तर आपण किती बी इच्छा केली त्यांना भेटायची, भेटू शकणार नाही. त्यावेळेस पस्तावा करून उपयोग होणार नाही, रडून उपयोग होणार नाही, गयावया करून उपयोग होणार नाही, गुडघे टेकून उपयोग होणार नाही. कायमचे वेगळे करेल. गहू आणि गवत आज एकत्र आहे. आज चर्चमध्ये आहे, समाजात आहे, कुटुंबात आहे, आज आहे, उद्या गॅरंटी नाही. तेव्हा फक्त गहू गोळा करतील आणि कोठारात म्हणजे स्वर्गात साठवले जातील. आज संधी आहे, दोघं सोबत आहे. आणि मग 43व्या वचनात लिहिलं आहे, तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहे तो ऐकू. आता हे कान आहे ज्याला, म्हणजे ज्या आपण ते ऐकायलाच पाहिजे. ज्याची इच्छा आहे ते ऐकायची, ते ऐकव. नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्याप्रमाणे चमकतील. तेजस्वी, गौरवशाली, शाश्वत, विश्वासात असलेले, देवाच्या इच्छा पाळणारे, येशूला अनुसरणारे आणि त्याच्या पुढे झुकणारे सूर्यासारखे प्रकाशतील.
हे आशीर्वाद त्यांना आहे. जे भरत आहे गव्हासारखे, सर्व सत्व जे देवाने दिलं आहे, जे भरत आहे आध्यात्मिक रीतीने, असे टपोरे सोनेरी किमती गहू जे होत आहे. आपल्याला प्रश्न आहे, किती भरले गेलो आपण? काय गवतांमुळे आम्ही फक्त दिसायला वाढत आहोत, हिरवे दिसत आहोत, पण दाणे भरतच नाही, फळ नाही. किती कठीण गोष्ट आहे, फळ नाही. त्याचप्रमाणे गवताचे 4 प्रकार पाहिले, नीतिमानाचे 4 गोष्टी तेव्हा घडतात. विश्वासाने जगतात, देवावर विश्वास ठेवतात, वचनावर विश्वास ठेवतात, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात. दुसरं, पहिले विश्वासात जगतात, दुसरं पवित्रतेत जगतात, ते पाप सोडतात, धार्मिकता धरतात, देवाची आज्ञा पाळतात. तिसरं, ते प्रेम करतात, देवाला प्रेम, शेजाऱ्यावर प्रेम आणि शत्रूवरही प्रेम करतात. आणि चौथं, ते आशा धरतात, स्वर्गाची आशा, पुनरुत्थानाची आशा, येशूच्या आगमनाची आशा धरतात. हे आहे नीतिमान. जर आपण या कॅटेगरीत नाही, ही गव्हाची कॅटेगरी आहे, तर आम्ही गवताच्या कॅटेगरीत. परत एकदा सांगतो, गहू विश्वासाने जगतात, म्हणजे देवावर विश्वास ठेवतात, वचनावर विश्वास ठेवतात, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात. दुसरे गहू करतात ते म्हणजे पवित्रतेत चालतात, म्हणजे पाप सोडतात, धार्मिकता धरतात आणि देवाच्या आज्ञा पाळतात. तिसरं गहू प्रेम करतात, देवावर प्रेम करतात, शेजाऱ्यावर प्रेम करतात आणि शत्रूवर प्रेम करतात. आणि चौथं, ते आशा धरतात, पुनरुत्थानाची आशा धरतात, स्वर्गाची आशा धरतात आणि येशूच्या आगमनाची आशा धरतात. दुष्ट विश्वास ठेवत नाही, पापात जगतात, पश्चाताप करत नाही, येशूचा नाकार करतात. त्यांची वैशिष्ट्य दुष्टांची, अविश्वासाने जगतात, देवावर विश्वास नाही, वचनावर विश्वास नाही, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास नाही. ते पापात चालतात, म्हणजे धार्मिकता सोडतात, पाप धरतात, देवाची आज्ञा मोडतात. तिसरं, ते द्वेष करतात, देवावर द्वेष करतात, शेजाऱ्याचा द्वेष करतात, शत्रूंचा द्वेष करतात. चौथं, ते भय धरतात, नरकाची भीती, न्यायाची भीती, मृत्यूची भीती आहे त्यांना. शेवट भट्टी, रडणे, दात खाणे. पवित्र शास्त्रात गहू आणि निधनाचं उदाहरण आहे. उत्पत्ती 4, 3 आणि 5 मध्ये काईन आणि हाबेल. काईन गवत होता, हाबेल गहू होता. कारण काईनाने जे अर्पण आणलं ते गव्हासारखं होतं, अविश्वासाने दिखावा करणारं होतं. आपण ती वचन वाचणार नाही, आपल्याला माहिती आहे, उत्पत्ती 4, 3 ते 5 मध्ये लिहिलं आहे. पण हाबेलाने आणलं, विश्वासाने आणलं, तो गहू होता. दोघंही अर्पण करतात. बघा किती गोष्ट, किती भेद कसा ओळखणार. कायनाने अर्पण केलं, हवेलाने अर्पण केलं, दिसायला तिथपर्यंत दोघंही धार्मिक, दोघंही पवित्र, दोघंही विश्वासणारे, सेम. फरक कळला फळावरून. जेव्हा देवाने पाहिलं, हाबेलाचं अर्पण त्याने स्वीकारलं, ते त्याचं फळ होतं. म्हणून काईन गवत होता आणि हाबेल गहू होता. इस्माईल आणि इसहाक, इस्माईल गवत होता, इसहाक गहू होता. आणि म्हणून उत्पत्ती 21:9 ते 12 मध्ये साराने आपण बघतो, इस्माईलला हसताना पाहिलं श्रीलंकेला, ते आवडलं नाही. कारण देव अब्रामाला म्हणाला, तुझ्या पुत्र इसहाकाकडून, इस्माईलाकडून नव्हे, इसहाकाकडून. दोघे अब्रामाचे पुत्र हो, इस्माईल पण आहे आणि इसहाक पण आहे. दोघी पुत्र एकाच बापाचे, पण एक गवत आहे, एक गहू आहे. इसहाक पण वारस आहे, इस्माईल पण वारस आहे. पण देव इसहाकाला
निवडतो, त्याचं अर्पण स्वीकारतो. याकोब आणि एसाव. एसाव गवत आहे, याकोब गहू आहे. उत्पत्ती 25-23. परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भात 2 राष्ट्र आहे, एक दुसऱ्यापेक्षा बलवान होईल आणि मोठा लहानाची सेवा करेल. एकाच बापाचे, एकाच आईचे. इथे अब्राहम असं तरी आई वेगळी आहे इस्माईलची, पण इथे बाप पण एक, आई पण एक, आणि ते पण जुळे, तरी पण भेद आहे. एसाव गवत आहे आणि याकोब गहू आहे. याकोबाला देवाने निवडलं आणि एसावाला नाकारलं. योहान 6:70-71 मध्ये आम्ही बघतो, यहूदा इस्कारियोत आणि ते शिष्य, 11 शिष्य. यहूदा गवत आहे आणि ते सर्व शिष्य गहू आहे. येशू म्हणतो, मी तुम्हाला 12 जणांना निवड नाही का, तरी तुम्हापैकी एक सैतान आहे. येशूच्या सानिध्यात असलेला व्यक्ती, येशूचा निवडलेला व्यक्ती गवत आहे. इतका मोठा थ्रेट, इतका मोठा धोका आम्हाला शिकवतो. येशू येशू करून चालत नाही. येशूच्या फक्त सानिध्यात राहून चालत नाही. सगळे व्यवहार तो सांभाळत आहे, काय फरक नाही. येशूच्या मागे मागे 3.5 वर्ष तो चालत आहे, काय फरक नाही. धोका दिला. येशू म्हणतो, एक सैतान आहे, एक सैतान आहे. येशूच्या एवढ्या जवळ असलेला व्यक्ती गवत आहे. म्हणून आमची फसवणूक तिथेच होती. येशू 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 करणारे, हे आव आणणाऱ्यांना आम्ही गहू समजतो आणि शेवटी ते आम्हाला नाशाकडे नेतात. अनन्या आणि सफिरा प्रेषित 5 मध्ये आम्ही बघतो, अनन्या आणि सफिरा गवत आहे आणि पेत्र गहू आहे. ही स्टोरी आपल्याला माहिती, मी ती काही सांगत नाही. देवाने त्यांचं ढोंग उघडं केलं. आम्ही चर्चला हे देतो, आम्ही दान देतो, आणि आम्ही उपकारस्तुती देतो, आणि आम्ही अमुक वस्तू देतो, आणि आम्ही हे देतो. फरक पडत नाही. फरक कॉपी करून पडत नाही. मी म्हणत नाही देऊ नका, चांगली गोष्ट आहे, देवाने ती आज्ञा पण दिलेली आहे, पण त्याच्यामुळेच मी गहू ठरतो असं होत नाही. धार्मिक कृत्य केलं चांगलं आहे, कारण येशू म्हणतो, तुमची धार्मिकता पुरुषांपेक्षा जास्त झाल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही, जाऊ शकत नाही. ती करणं गरजेचं आहे, पण ती करणं म्हणजेच गहू आहे असं नाही. आज गवत कसं ओळखायचं, आमच्यासाठी शेवटले 5 मिनिट मी घेतो. मत्ती 7:16. तुम्ही त्यांना त्यांच्या फळावरून ओळखाल. आणि चांगली फळं काय आहे? प्रेम, आनंद, शांती, धीर, दया, पवित्रता. वाईट फळं काय आहे? द्वेष, कलह, मत्सर, राग, स्वार्थ, अशुद्धता. ओळखा फळावरून. दुसरे, गहू देवाशी वचनबद्ध आहे. गहू गवत जगाशी वचनबद्ध आहे. गहू देवाशी वचनबद्ध आहे, गवत जगाशी वचनबद्ध आहे. गहू विश्वास ठेवतो, गवत शंका घेतो. तिसरं, गहू परीक्षेत टिकतो, गवत परीक्षेत पडतो किंवा पळून जातो. थोडीशी समस्या आली, द्या चर्चला सोडून. परीक्षेत टिकू शकत नाही गवत. धन्य आहे जे लोक, आमचे परिवार खूप भारी नसतील, सर्व काही समृद्धी नसेल, पण इतक्या अडचणी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तरी पण आम्ही इथे आहोत. परीक्षा 100 असतील,
पण आम्ही स्थिर आहोत, जे करत होतो ते आज करत आहोत, धन्य आहेत लोक. देवदूत बी खुशच असतील नाही का. सैताना तुम्ही लावली शक्ती किती, पण हे काही पडले नाही, कारण हे गहू आहेत. गवत टिकत नाही, तो परीक्षेत आपटतोच. गहू देवाच्या वचनावर उभा आहे, पण गवत परिस्थितीवर उभा आहे. जर परिस्थिती चांगली तर ऑल इज वेल. थोडी परिस्थिती डाऊन झाली की माझ्या शक्तीने, माझ्या बुद्धीने मी मार्ग शोधत सैरावैरा पडत आहे. पण गहू परिस्थिती कशी राहिली, मला देवाचं वचन माहिती आहे, त्याचे प्रॉमिसेस माहिती आहे, त्याचे अभिवचन माहिती आहे. तो मला सोडणार नाही. सैताना तू काय पण सांग, पण मला असं वचनात लिहिलेलं आहे, गहू वचनावर स्थिर आहे. आपण कसे उभे आहोत? सावध राहा. मत्ती 24:4 मध्ये लिहिलं आहे, तुम्ही सावध राहा, कोणी तुम्हाला फसू नये म्हणून सावध राहा. सावध राहणं म्हणजे जागं राहणं, पाहत राहणं, तपासत राहणं, वेळोवेळी तपासत राहणं पाहिजे. समोरच्याला चेक करत राहायलाच पाहिजे. कधी कोणात सैतान शिरून जाईल, कधी कोण आपले दार सैतानासाठी मोकळे करल आणि ते आमच्यासाठी नाशाचं कारण होईल. मोठे मोठे महान देवाचे सेवक आज शोधून सापडत नाही. शास्त्रातले पण उदाहरण आहेत, वेळ नाही सांगायला, म्हणून आम्हाला नेहमी चेक करावं लागणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आम्हाला पहिले सावधता, दुसरं म्हणजे गव्हासारखं व्हावं लागेल. एफेस 5:9 मध्ये आहे, कारण प्रकाशाची फळं सर्व चांगुलपणा, नीतिमत्ता आणि सत्य यामध्ये आहे. एफेस 5:9 मध्ये लिहिलं आहे. प्रकाशाची फळं आम्हाला धारण करावी लागणार आहे, कारण गहू प्रकाशात चालतो, सत्य बोलतो आणि प्रेम करतो. गहू प्रकाशात चालतो, सत्य बोलतो आणि प्रेम करतो. अंधारात चालणारे आम्हाला माहिती आहे, अंधारात अडकवणारे आम्हाला माहिती आहे कोण आहे. अंधारात धरून देणारे, धरायची वेळ बी रात्रीचीच धरली, धरून देणाऱ्याने येशूला, रात्री काम करणारे सैतानाचे आहेत. देवाचे लोक प्रकाशात काम करतात. स्पष्ट, उघड, सत्य प्रकाश आहे. तिसरी गोष्ट, कापणीसाठी तयार राहा. मत्ती 24:44. तुम्ही तयार राहा, कारण ज्यावेळी तुम्हाला वाटत नाही त्यावेळी मनुष्याचा पुत्र येईल. ज्यावेळी वाटत नाही त्यावेळी गहू तयार आहे. ये प्रभू, आता मला तू घेऊन जा, मला गोळा कर. तयार राहणे म्हणजे विश्वासात, पवित्रतेत आणि साक्षीमध्ये राहणं. आज प्रभू येशू आम्हाला म्हणतो, दोघांना कापणीपर्यंत एकत्र वाढू द्या. आज गहू आणि गवतावरून, निधनावरून प्रभू येशू ख्रिस्ताने जो दाखला सांगलाय त्याच्यावरून आम्ही हेच धडा आम्हाला आज घेऊन जायचा. इथे गहू म्हणजे राज्याची मुलं, विश्वासणारे, चांगले बी आणि सूर्यप्रकाशात चमकणारे. गवत वाईटाची मुलं, अविश्वासणारे, शत्रूचं बी आणि भट्टीत टाकले जाणारे. देव संयमी आहे, वेळ देत आहे, तो न्याय करणार. आजचा निर्णय आम्ही गहू होऊया, विश्वास ठेवूया, आज्ञा पाळूया, येशूचे अनुकरण करूया. गवत होऊ नका, अविश्वास ठेवू नका, पापात जगू नका, येशूला नाकारू नका. तयारी, कापणी येत आहे, चुकणार नाही. कापणी येत आहे. त्या गव्हाची इच्छा नसो न नसो, त्या गवताची इच्छा असो वा नसो, कापणी होणार आहे. न्याय येत आहे, येशू परत येत आहे. आणि म्हणून लिहिलं आहे मत्ती 13:43, तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्याप्रमाणे चमकतील. या आपण आपल्या जागेवर उभं राहूया.